अनुयोग शिक्षण संस्था आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आयोजित मराठी भाषा पंधरवडा या दुसऱ्या पुष्पामध्ये मी दिलीप जाधव अनुयोग विद्यालय व ज्युनियर कॉलेज सर्व मान्यवरांचे मनापासून स्वागत करीत आहे। या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय अनुयोग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दाभोळकरजी सर, मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंदजी मोरे, उपस्थित अध्यक्षा डॉक्टर सुमनताई नवलेकर, सन्माननीय संस्थापक आदरणीय चंदकर सर, सर्व संस्थेचे सदस्य, संस्कृती मंडळाचे सदस्य यांचे मी पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो। आज दुसरे पुष्प कथाकथन कार्यक्रम। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत डॉक्टर सुमनताई नवलकर मॅडम। MA PhD हे त्यांचं शिक्षण आहे। बालसाहित्यिक आहेत। कथा संग्रह, कविता, कादंबरी अशी जवळजवळ 26 पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत। काव्यरूप कादंबरी, विनोदी लेखमाला अशी एकूण त्यांची 33 पुस्तके प्रकाशित आहेत। मराठी साहित्य संघाचा मिलिंद गाडगीळ पुरस्कार, शशिकलाताई आगाशे पुरस्कार, पुण्याच्या साहित्य परिषदेचा VV बोकील पुरस्कार, साने गुरुजी पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा राजा मंगळवेडेकर पुरस्कार, दूरदर्शन व आकाशवाणी कार्यक्रमांमध्ये अनेक त्या सहभागी झालेले आहेत। अनेक चर्चासत्रामध्ये सुद्धा ताईंनी सहभाग घेतलेला आहे। सुमनताई आणि अनुयोग शिक्षण संस्था म्हणजे एक स्नेहबंधाचं असं नातं अनेक वर्ष राहिलेलं आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विशेष अतिथी म्हणजे संस्थापक बाई चिंदरकर सर, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्राचार्य, लेखक, कवी आणि नुकतीच त्यांची मेवा ही कादंबरी नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये प्रकाशित झालेली आहे। मराठी भाषा पंधरवडा। मराठी भाषा गर्वाने सांगताना असं वाटतं की ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस। जी माता मला जन्म देते ती माता जननी जन्मदात्री माय माऊली हिला आम्ही आई असं म्हणतो। आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर। देवापेक्षा पण महान असलेल्या मातेचं एवढं चांगलं वर्णन करणारी दुसरी कोणतीही भाषा नाही आणि म्हणून आपण मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे आणि अभिमान असला पाहिजे। आज कथाकथनाचा कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये आपण दोन सुंदर कथा या ठिकाणी मांडणार आहोत। कथा ही मनातील आविष्कार असतो, सुप्त गुणांचा आविष्कार असतो। स्नेहबंध, नातेबंध, संघर्ष, प्रेम, आपुलकी अशा मनातील कोलाहल माजवणाऱ्या प्रसंगाचं वर्णन कथेमध्ये होतं। कथा कधी रचल्या जातात आणि कधी सत्य घटनेवर आधारित असतात। कथा जेवढी सबळ असावी लागते, प्रबळ असावी लागते, तेवढीच कथा प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं असतं। आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या दोन छोट्या पाहुण्या, यातील पहिली जी आमची पाहुणी आहे श्रावणी कोत्रे, नेहमी हसतमुख असलेली, प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घेणारी श्रावणी कोत्रेला मी पहिल्यांदा विनंती करतो की तिने आपली सुंदर अशी कथा सादर करावी। श्रावणी। हा सर, नमस्कार। सुरुवात कर। माइक ऑन कर। माइक चालू कर। माइक चालू कर।
सर तिचा माईक चालू आहे. आवाज आला होता तिचा आता. हा आवाज आलेला तिचा आता. तर तिचा माईक चालूच होता. परत तिला ट्राय करायला सांगा बोलायला. हॅलो श्रावणी. श्रावणी, तुम्हाला आमचा आवाज येतोय? जाधव सर. होय. हा खांबेला सांगा आता, तिला नंतर घ्या. ओके. आमच्या शाळेतील छोटस चालतं बोलतं बाल विद्यापीठ म्हणजे धनश्री खांबे. नुकतंच तिला 2 वर्षापूर्वी होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळालेलं आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेणे ही तिची खासियत आहे आणि ती स्पर्धा गाजवणं आणि बक्षिसांनाही तिची खासियत आहे. तिच्या तोंडून अत्यंत सुंदर अशा कथेचं विवेचन आपण ऐकणार आहोत. आणि म्हणून मी धनश्री खांबेला विनंती करतो की धनश्री बेटा, तुझी कथा आम्हाला ऐकव. धनश्री. नमस्कार, मी धनश्री सकाराम खांबे, इयत्ता 8वी. माझ्या कथेचे नाव आहे आमचा मिलू. दुपारी शाळेतून घरी येताना इकडे तिकडे बघत मी रस्त्यावरून चालले होते. तेवढ्यात माझ्या पायाशी कुणीतरी घुटमळलं. मागे बघून पाहते तर ते कुत्र्याचं एक छोटस पिल्लू होतं. मी दचकले आणि घाबरत पळत सुटले, परंतु ते पिल्लू मात्र माझ्या मागेच. शेवटी आरडाओरडा करत मी कशीबशी घरापर्यंत आले. आई घाबरतच बाहेर आली. मी तिला जाऊन बिलगले, अरेच्या, या एवढ्याशा कुत्र्याच्या पिल्लाला घाबरलीस होय? केवढं छोटं आहे हे आणि केवढं सुंदर आहे. माझ्या आईने जरा मला बाजूला केलं आणि त्या पिल्लाला उचललं. माझ्या आईला ते पिल्लू जरा जास्तच आवडलं होतं. ती त्याला घरात घेऊन आली, त्याला आंघोळ घातली, स्वच्छ कपड्याने पुसलं, त्याला वाडग्यात दूध दिलं. ते दूध पिऊन झाल्यानंतर ते पिल्लू माझ्याकडे व मी त्याच्याकडे. आम्ही दोघेही एकमेकांकडे अनेकदा पाहत होतो. असं वाटत होतं की आम्ही खूप वर्षांनी भेटत आहोत. मला ते पिल्लू आवडू लागलं. रात्री जेव्हा बाबा घरी आले त्यांनाही ते पिल्लू आवडलं. ते मला मिळालं म्हणून आम्ही त्याचं नाव मिलू ठेवलं. बाबांनी बाजारात जाऊन मिलूसाठी गळ्यातला पट्टा आणला. आईने जुन्या पण स्वच्छ कपड्याची गादी तयार केली. मिलू आता आम्हा सर्वांचा लाडका झाला होता. त्यामुळे वेळ मिळेल तसा मी, आई, बाबा आम्ही त्याला बाहेर फिरायला घेऊन जायचो. त्यामुळेच माझी शाळा, माझ्या मैत्रिणींचे घर, आईचा बाजार, बाबांचा वर्तमानपत्र आणि बागेतील कट्ट्यावर बसायची जागा, सगळंच त्याचं परिचयाचं झालं होतं. एके दिवशी शाळेत कार्यक्रम होता, त्यामुळे मला घरी यायला थोडासा उशीर झाला. घरी येऊन पाहते तर मिलू माझ्या स्वागतासाठी दारापाशीच थांबला होता. मी दिसता क्षणी तो माझ्याकडे धावत आला. आम्ही दोघेही घरात गेलो. आई म्हणाली, सकाळपासून याने काही खाल्लं नाही. वाडग्यात दूधभात दिला होता, परंतु त्यालाही हात लावला नाही. तू हातपाय धु व जेवायला बस, तुला सुद्धा वाढते. मी हातपाय धुवून जेवायला बसले तसा मिलू सुद्धा त्याच्या वाडग्यातला दूधभात संपवू लागला. त्या दिवसापासून मी घरी रोज लवकर यायची. मग कितीही महत्वाचं काम असू दे, घरी लवकर यायचे ते फक्त मिलूसाठी. त्या दिवशी आमची सहल जाणार होती. माझ्या मैत्रिणींनी मला खूप आग्रह केला. मलाही सहलीला जायला आवडायचं, त्यामुळे मी सहलीला जाणार होते. पण मला मात्र मिलूचीच काळजी. मी सकाळीच त्याला माझ्या मांडीवर बसवलं आणि समजावून सांगितलं, मी नसले म्हणून काय झालं, दूधभात खायचा. आई म्हणाली, त्याला तुझी भाषा थोडीच कळते, तू काही काळजी करू नकोस, मी त्याला माझ्यासोबत बसवते जेवायला. मी रात्री जरा उशिराच घरी आले. घरी येऊन पाहते तर मिलू गादीवर बसला होता व दाराकडे एकटाक पाहत होता. आईने वाढलेला दूधभात तसाच बाजूला होता.
मला पाहता क्षणी तो माझ्या स्वागतासाठी आला. आई म्हणाली, आज तुझ्यामुळे आम्हा सर्वांनाच उपवास घडला बघ मिलू. ये बैस जेवायला. मी जेवायला बसले तसे मिलू देखील माझ्यासोबत दूधभात खाऊ लागला. बाबांनी मिलूच्या पाठीवरून हात फिरवला. मी बाबांकडे पाहत होते. बाबांच्या डोळ्यात अश्रू होते. माझ्यानंतर आई बाबा जेवायला बसले. बाबांना आधार मिळावा म्हणून मिलू त्यांच्या मांडीवर जाऊन बसला. मिलूचा आम्हा सर्वांना एवढा लळा लागला की तो एक क्षण जरी आमच्यापासून लांब झाला तरी आम्हाला बैचीन व्हायचं. मिलू आता मोठा झाला होता, त्यामुळे तो बाबांचं वर्तमानपत्र तोंडातून आणून द्यायचा. एकदा रस्त्यावर हरवलेला माझा रुमाल त्याने घरी आणला होता. आईच्या बाजाराच्या पिशव्या आणणं हा तर त्याचा आवडीचाच उद्योग. त्यामुळे आईच्या मैत्रिणी कधी कधी तिला चिडवायच्या, म्हणायच्या, हा तर बाळूच्या वरचा बिनकामाचा चाकरमानी. असं म्हटल्यावर आई मात्र त्यांना रागे भरायची. एके दिवशी मी शाळेतून घरी आले. माझ्या स्वागतासाठी मिलू काही माझ्यासाठी हजर झाला नाही. मी त्याला खूप हाका मारल्या, पण त्याचा पत्ताच नाही. मी त्याला घरभर शोधलं, पण मिलू मला सापडला नाही. शेवटी मी आणि आई घराला कुलूप लावून त्याला शोधायला बाहेर पडलो. शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे मिलूची चौकशी केली, पण मिलू सापडला नाही. मग बाबांना फोन करून त्यांना लवकर बोलावून घेतलं. आम्ही आजूबाजूचा अख्खा परिसर पालथा घातला, परंतु मिलूचा काही पत्ता लागला नाही. शेवटी आई बाबांनी माझी समजूत झाली व 2 घास मला जेवायला वाढली. माझ्या दुःखाबरोबरच 2 घास कसे बसे गिळले. रात्री सर्वांची झोपाझोप चालू होती, परंतु मला मात्र झोपच लागेना. माझी झोप उडाली होती. तेवढ्यात दारापाशी कसला तरी आवाज झाला. मी धावतच दारापाशी गेले. मला मिनू दिसत होता. मी त्याच्याकडे पाहिलं आणि जोरात ओरडले, आई ग. मिलू जखमी झाला होता. त्याच्या मानेतून रक्त व मांस वाहत होतं. बाबा डॉक्टरला बोलावतो असे सांगून बाहेर गेले. आईने देखील त्याच्यासाठी वाडग्यात दूध आणले, परंतु मिलूने त्या दुधाला तोंडही लावले नाही. तो माझ्या मांडीवर होता. त्याचे डोळे होते, परंतु जोरात होणाऱ्या श्वासोच्छवासामुळे त्याचं पोट हलत होतं. शेवटी माझ्या दुःखाचा बाण फुटला आणि माझे अश्रू मिलूवर जाऊन पडले. त्याने मोठ्या कष्टाने त्याचे डोळे उघडले. तो कितीतरी वेळ माझ्याकडे पाहत होता. मला काही सांगण्याचा प्रयत्न करत होता, परंतु शेवटी त्याने त्याचे डोळे मिटले आणि ते कायमचेच. आमचा मिलू आम्हाला सोडून गेला, कायमचा. शेवटी आईला जाणे घरासमोरील अंगणात आम्ही त्याला मुठमाती दिली. बाबांनी देवघरातील कलशातील श्रीफळ त्याच्या बाजूला आणून लावले. मी रोज त्या माडाची काळजी घ्यायची. ते झाड आता हळूहळू मोठं होत होतं. मी रोज त्या झाडाला पाणी द्यायचे. माझ्या जेवणातील एक घास जो मी मिलूसाठी काढून ठेवायचे तो त्या माडाच्या मुळाशी आणून ठेवायचे. त्या किड्या मुंग्यांना सुद्धा माझ्या मिलूमुळे जेवायला मिळायचं. एके दिवशी त्या झाडाला 4-5 लोंबे आले आणि त्या लहान फळांचं रूपांतर हळूहळू मोठ्या फळात होत होतं. एके दिवशी सकाळी मी उठले आणि कसला तरी आवाज झाला. मी धावतच माडापाशी गेले. मला मिलू चाल्याचा भास झाला. त्या झाडापाशी एक श्रीफळ पडले होते, म्हणजे नारळ. माझा आनंद गगनात नावेनासा झाला. मी उड्या मारतच देवघरात गेले आणि ते श्रीफळ देवघरातील कलशात ठेवले. बाबांनी विचारलं, काय झालं? मी म्हणाले, बाबा मिलूने मला श्रीफळ पाठवलंय. बाबांना काही समजेना. ते म्हणाले, म्हणजे? अहो मी त्या माडाच्या झाडाला मिलूच नाही का म्हणते. बाबांनाही खूप आनंद झाला. त्यांनी मला मिठीच मारली. मी आता मोठी झाले होते, टँकीतही लागले होते. त्यामुळे बाबांनी माझं लग्न करून द्यायचं ठरवलं. दोन्ही बाजूकडून पसंती होती. आज होणारी सासरचे मला पाहायला येणार होते. मी त्या श्रीफळाला हात लावला.
तिने सांगितलं, मुलू, माझं लग्न ठरलं. माझ्या होणाऱ्या सासूबाईंनी आम्हाला त्यांच्या घरी बोलावलं. आम्ही तिघेही जण गेलो. तेथे मिलू सारखंच एक छोटस कुत्र्याचं पिल्लू होतं. त्याला मला खूप आनंद झाला. माझ्या आईने होणाऱ्या सासूबाईंना आमच्या मिलू विषयी माहिती दिली. मी मात्र त्या पिल्लाला कुरवाळण्यातच मग्न होते. ते पिल्लू देखील माझ्याकडे पाहत होतं, जणू सांगण्याचा प्रयत्न करत होतं की तोच मिलू आहे. सर्वजण आमची ती भेट पाहत होते. माझ्या अश्रूंचा बांध फुटला. त्याने त्याच्या पुढच्या डोळ्यांनी माझे अश्रू पुसले. सर्वजण आमची ती भेट पाहत होते, पण मी आणि मिलू आम्ही दोघेही मात्र एका वेगळ्याच वातावरणात होतो. धन्यवाद. अतिशय सुंदर धनश्री. मिलू अंगावरती शहारे आणणारी एक चित्त थरारक कथा. आपल्या अवतीभोवती बऱ्याच चांगल्या गोष्टी घडत असतात, चांगले प्राणी असतात, माणसं असतात, आणि ते पुन्हा कोणत्या रूपाने भेटतील सांगता येत नाही. फक्त आपण त्याचा सत्सद पद्धतीने शोध घ्यायला पाहिजे, हेच या गोष्टीतून आपल्याला समजतं. श्रावणीचा नेटवर्क इश्यू आहे. श्रावणी, तुला माझा आवाज येतोय? श्रावणी, श्रावणी कोतरे, श्रावणी पुढची कटा म्हणणार आहे, पण श्रावणीला माझा आवाज येतोय का? हॅलो श्रावणी. श्रावणीकडे पण एक अत्यंत सुंदर अशा प्रकारची बोध घेणारी कथा आहे. हॅलो श्रावणी. दुसरी कोण माहिती? आपली दुसरी जी मुलगी आहे तिला सांगा जरा. दुसरी जी श्रमिका जॉईन आहे का? आपण श्रमिका आहे का? जॉईन आहे श्रमिका. श्रमिका चव्हाण. हॅलो. जोईल आहे सर. जोईल सांगू शकते. जोईलला सांगा. प्रचिती जोईल. प्रचिती जोईल असेल, तिने जर कथा असेल तर सांग बेटा तू. बेटा एखादी छोटीशी कथा आम्हाला तू ऐकवू शकतेस का? पुढे दुसरं कोण? मी तर मी या नेटवर्क इश्यू हे राहतात आणि आपण पुढे जायला पाहिजे. मी या ठिकाणी पर्सनली आपले संस्थापक आदरणीय चंद्रकसर यांना विनंती करतो की कथा लेखनाचा अनुभव आणि एखादी छोटीशी कथा आमच्या मुलांना या ठिकाणी ऐकवावी. सन्माननीय भाई चंद्रकर सर. मी छोटीशी कथा या ठिकाणी सादर करतोय. आणि कथा आपण अगदी लहानपणापासून आजीच्या कुशीत रात्री झोपताना ऐकतो, किंवा आपल्या आईला सुद्धा आपण सांगतो, आई सांग ना ग एखादी कथा. मग आई पण आपल्याला सांगते, मोठी भावंड आपल्याला सांगतात. शिवाय ज्या वेळेला आपण शाळेत जातो त्यावेळेला ऑफ पिरियडला म्हणजे मुक्त तासिकेला सुद्धा काही शिक्षक कथा सांगतात. खरं सांगू, मला खूप कथा सांगायला आवडायचं. ऑफ पिरियडला मला खूप मागणी असायची विद्यार्थ्यांची, सर आमच्या वर्गात या ना, सर आम्हाला गोष्ट सांगा ना, सर मागची जी कथा राहिली अर्धी ती पूर्ण करा ना. असं अनेक वेळा मला ते भाग्य मिळालं. आणि त्यामुळे मला कथा लिहायला, मी स्वतः कथा लिहायचो, वाचायचो, इतरांच्या कथा वाचायचो आणि त्याच्यातून कथा सांगायचो आणि स्वरचित पण कथा सांगायचो. पण मुलांना त्या आवडायच्या. मुलांनी यासाठी आवडायच्या, मला जरा हावभाव करून सांगायची हौस होती आणि त्यामुळे मुलं ती अगदी शांततेने ऐकायची सुद्धा. मी आता या ठिकाणी मुद्दाम अगदी आमच्या आजीने सांगितलेली, आता मला आठवते ती गोष्ट सांगतोय. खरं म्हणजे ती आम्ही आजीला सांगतो, आजी आम्हाला भूताची गोष्ट सांग ना.
पण त्यावेळी पांघरून घ्यायचं अंगावर जाडसं आणि अगदी आजीला बिलगून बिलगून आम्ही झोपायचो. आता तीच कथा मी तुम्हाला आता एक सांगतोय. एकदा काय झालं, एका गावामध्ये एक मुनी आले आणि ते भिक्षा मागून आपलं चरितार्थ करायचे, पण तो भिक्षा मागणं हा मुख्य उद्देश नसायचा. त्यांना लोकांना अनेक चांगल्या गोष्टी सांगावंसं वाटायचं. मग कधी पारावर सुद्धा लोक जमले की त्यांना सुद्धा छानपैकी माहिती द्यायची आणि गोष्टी पण सांगायची. असंच एकदा ते साधू असे हिंडत होते, घरोघर जात होते. दुपारची वेळ होती आणि ते भिक्षाम दे म्हणायला लागले आणि भिक्षा मागायला लागले. तर त्या घरातून एक बाई आली आणि तिने त्याच्या जी झोळी होती त्याच्यात धान्य सोडणार इतक्यात त्यांनी झोळी आपली मागे घेतली आणि हे तिथे बसलेला त्या बाईचा नवरा बघत होता. त्यांनी भिक्षा न घेता का निघाले आणि मग त्या साधूंच्या मागे धावत धावत थोड्या वेळाने तो गेला आणि म्हणाले, साधू महाराज त्यांच्या अगदी पायाला मिठी मारते, का तुम्ही घेतला नाही? तुम्ही भिक्षा का घेतली? भिक्षा मागायला आलात नाही, घेतला नाही. साधू महाराज त्याला उठवलं, त्याच्या डोळ्याकडे डोळे करून पाहिलं आणि विचारलं, ही कोण आहे? तो मला माझी पत्नी आहे, माझी बायको आहे. नाही, ही एक चेटकीने भूत आहे. ते भूत हे शब्द ऐकल्या बरोबर त्याला एकदम दरदून घामच आला. भूत, माझी बायको भूत? होय. कशावरून? तू असं कर, रात्री ज्या वेळेला तुम्ही झोपाल त्यावेळी ती दिवा कसा मालवत असते ती पहा. दुसऱ्या दिवशी आंघोळ करताना ती कशा प्रकारे आंघोळ करते ते पहा. हे ऐकल्यानंतर तो गपचूप जरा आजूबाजूला गेला आणि आला घरी. त्यांनी काही त्या आपल्या पत्नीला काहीच सांगितलं नाही, गपचूप होता. नेहमीसारखा अगदी वावरत होता आणि रात्री झोपताना आमच्या कोकणात बोवले असतात, त्याच्यात दिवा ठेवतात रॉकेलचा. तसाच तो बोवला होता, त्यात पेटता दिवा होता. हा झोपण्याचं त्याने खोटं असं हे केलं आणि थोड्या वेळाने ती जी बायको त्याची जी म्हणत होता तो, तिने आपली मान हळू अगदी जिराफाच्या पेक्षा लांब अशी मान केली आणि तो दिवा फुंकला. हे बघितल्या बरोबर त्याला दरदरून घाम फुटला. रात्रभर झोप येत नव्हती. आता काय करायचं? हे खरोखरच भूत आहे आपली बायको म्हणजे. आणि मग आता ती सकाळी कशी आंघोळ करते ते बघूया. आमच्या कोकणात अगदी काय बाथरूम वगैरे नसतात, तसंच त्या आंघोळीला ती गेली आहे आणि आंघोळ करताना आपण साबण लावतो ना बाळांनो, तिने साबण नाही, त्या नानी घरातले जे निखारे होते ना, तो एक एक निखारा काढला आणि आपल्या अंगाला पाकते गरम गरम. आणि ते निखारे ऊन कडक ते आपल्या अंगावरती ती फिरवते आहे. हे पाहिल्या बरोबर तो एकदम गर्भगळीत झाला. अरे काय करायचं? पण त्याला आदल्या दिवशी साधू महाराजांनी सांगितलं की तू हे अनुभव घेणे नंतर मला येऊन सांग. आणि त्याला घरात राहूसं वाटलं नाही. लगेच तो तिथून म्हणाला, मी आज जरा बाहेर जाणार आहे.
आणि उद्या सकाळी येणार आहे असं बायकोला सांगितलं. तिने हा म्हटलं. आणि खरोखर त्याला इतका घाबरला होता की त्याला तिथे राहूसच वाटलं नाही. आणि तो वाट बघत होता की साधू महाराज पुन्हा केव्हा येतात. लोकांच्या घरी थांबला आणि त्या ठिकाणी त्याला ते साधू महाराज आलेले पाहिले आणि एकदम साधू महाराज करत त्यांना जाऊन भेटला. तुम्ही सांगितलं ती गोष्ट खरी आहे. माझी बायको नसून ते भूत आहे. ते कसं भूत झालं तेही मला माहिती नाही, पण ते भूत आहे एवढं कळलं. कारण तिने काल सांगितलं तुम्ही स्वतः दिवा असा लांब लांब मान नेऊन ते फुंकला. त्याच्यानंतर ते आंघोळ करताना ते गरम गरम निखारे तिने लावले आणि आपलं अंग पाहतलं. खरोखर ते भूतच आहे. आता मला याच्यातून मार्ग सांगा. साधू महाराज म्हणाले असं कर, ते आंघोळ करत असताना तिची जी साडी असेल ती तू घेऊन ये. अरे बापरे, आता मला घरी जावं लागेल. हो जा, काय घाबरू नकोस. आणि हातात त्याच्या एक पुडी ठेवली. त्या पुडीमध्ये अंगारा होता. हा घे, तुला काय होणार नाही. मात्र ती साडी घेतल्यानंतर अजिबात मागे वळून पाहायचं नाही. त्याने सांगितल्याप्रमाणे तो सकाळच होती ती आंघोळ करत होती. बाजूला साडी होती. ती साडी हळूहळू गेला, गपचूप उचलली आणि पळाला धाव घेऊन त्या मागून ती बाई धावते आणि हा पुढे धावतोय. असं चाललंय. इतक्यात साधू महाराज दिसले. साधू महाराजांनी स्वतःच्या हातामध्ये आग पेटी होती. आग पेटी पेटवली आणि ती साडीला लावली आणि साडी जशी जळत जळत संपली तशी ते भूत जळत जळत संपून गेलं. आणि अशा प्रकारच्या भूताच्या कथा आम्हाला त्यावेळेला आमची आजी सांगायची. आणि त्यावेळेला आम्हाला खरोखर इतकी भीती वाटायची की दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही कोणी आंघोळ करताना काय करतात ते बघायचे. म्हणजे लहान होतो आम्ही, पण वाटायचं. आणि कोणी दिवा मालवायला असेल तर आम्हाला इच्छा व्हायची नाही. इतकं त्या कथेचं आमच्यावरती परिणाम झाला होता लहानपणी. मला आता जास्त वेळ घ्यायचा नाहीये, कारण सुमनताईंना बोलायचंय. सुमनताई या लहान मुलांना छान छान गोष्टी लिहितात, सांगतात सुद्धा. सुमनताई कार्यशाळा पण घेतात. आणि त्यामुळे सुमनताईंना मी आता ही जी गोष्ट ऐनवेळी मला सांगितली आमच्या जाधव सरांनी, म्हणून मी ते सांगितले. काही ह्याच्या चुका असतील, पण लहानपणी राक्षसांच्या गोष्टी, पर्यांच्या गोष्टी, भूतांच्या गोष्टी ह्या खूप खूप आवडायच्या. आणि परींच्या गोष्टी आमच्या आव्हाड सर छान लिहितात. आव्हाड सर सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मला खूप आनंद वाटतो. नमस्कार आव्हाड सर. तर आव्हाड सरांना सुद्धा एकनाथ आव्हाड हे यांनी खूप पारितोषिक मिळवले आहेत. आम्ही अखिल भारतीय साने गुरुजी कथा मालेत यवतमाळला मला आठवतं, मी त्यावेळी कार्याध्यक्ष होतो असणार बहुतेक. आणि त्यावेळी त्यांना उत्तम कथा कथन करणारी व्यक्ती म्हणून त्यावेळेला त्यांना उत्तम असं पारितोषिक मिळाले. पैसे किती त्याला महत्व नाही, तरी सुद्धा त्या काळात ते 5,000 होते मला वाटतं. तर अशा प्रकारे कथा कशा सांगाव्यात, लोकांना कसं आकृष्ट करून घ्यावं, मुलांना उत्सुकता कशी वाटावी, अशा प्रकारे ती कथा पुन्हा सांगा असं वाटावं, किंवा त्या कथेचा परिणाम त्यांच्यावरती काय झाला ते पाहावं. खरं म्हणजे मी आता जी मला आता यांनी उल्लेख केला की मेवा नावाची मी कथा संग्रह नुकताच प्रकाशित केला. त्या प्रत्येक कथेत काहीतरी आपण विद्यार्थ्यांना देणं लागतो, त्यांच्यावर संस्कार व्हावेत यासाठी आपण त्या कथा द्यायच्या. कथा कथेसाठी नाही, कथा हे लोकांना मार्गदर्शन करणार, संस्कार करेल अशाच प्रकारचे असावेत असं माझं स्वतःचं मत आहे. धन्यवाद मला तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल. आता
पुढचा कार्यक्रम. धन्यवाद सर. मी गावी सर, गेल्यासारखं सर, वाटलं. खूप हा बोला. खूप छान सर. आज तुमची कथा ऐकायला मिळाली. खरोखर लहान झाल्यासारखं वाटलं. अगदी आजी आजोबा बरोबर आम्ही लहानपणी गोष्टी ऐकायचो ना, अगदी तसं लताताई वाटत होतं. नमस्कार. हा. खूप छान बरोबर आहे, वाटलं. लता. बरोबर आहे ताई. नमस्कार सर. हा, पुढे. आव्हाड सरांचं स्वागत. आव्हाड सरांची मेजवानी आम्ही बालकुमार साहित्योत्सवाला उपभोगणार आहोत. रुचकर त्या कथांची मी सुमनताई नवलकरांना विनंती करतो. ताई, आपल्या मार्गदर्शनाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. सुमनताई. नमस्कार. सर्वप्रथम साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि अनुयोग शाळा या 2 संस्थांचे आभार मानते आणि विशेषतः चिंदरकर सरांचे आभार मानते की आज या कार्यक्रमाला आपण मला बोलण्याची संधी दिली. दुसऱ्या मुलीची पण गोष्ट ऐकायला मिळाली असती तर फार आनंद झाला असता, पण जी एक गोष्ट ऐकली त्यावरून दुसऱ्या गोष्टीची पण कल्पना आली आणि मी नेहमीच ऐकत आली आहे अनुयोग शाळेमध्ये मुलींचे कार्यक्रम, मुलांचे कार्यक्रम. सरांची गोष्टही आधी एकदा ऐकलेली होती, आज दुसऱ्यांदा ऐकली. सर फारच छान. आणि आता मी एक छोटीशी गोष्ट सांगते, पण मला असं वाटतं की वेळ होणार आहे का? नाही बोला मॅडम. मॅडम 7 मिनिटं आहेत. तुम्ही 7 मिनिटात मध्ये मग आपण परत जॉईन करूया. ओके. तर एक छोटीशी गोष्ट सांगते आणि गोष्टीचं नाव आहे गुंजांचं झाड. गुंज हे छोटस बी असते आणि विषारी असते असं म्हणतात आणि 2 प्रकारच्या गुंजा असतात. एक लाल काळी अशी मिश्र रंगाची असते आणि एक रत्नगुंजा म्हणतात, त्या पूर्णपणे लाल असतात. तर गोष्टीचं नाव आहे गुंजांचं झाड. तर मीरा ज्या वाडीमध्ये राहते त्या वाडीच्या कोपऱ्यावर एक गुंजांचं झाड आहे. रोज सकाळी उठून मीरा त्या गुंजा वेचायसाठी जाते. नुकतंच तिच्या आईने तिला माळ्यावरून एक छान काचेची सुंदर आकाराची बाटली काढून दिली आहे आणि मीरा आपण रोज ज्या गुंजा वेचते त्या बाटलीमध्ये नेऊन टाकते. सुरुवातीला आईकडे देते. आई त्या स्वच्छ धुते, पुसते, सुकवते आणि मग मीरा त्या बाटलीमध्ये भरते. ती बाटली गुंजानी भरून जाईल असं मीराला झालेलं आहे. तर ती सकाळी गुंजा वेचायला गेली. गुंजांच्या झाडाखाली खूप पालापाचोळा पडलेला होता आणि दगडगोटे पण होते आणि गुंजा गोल असतात, त्यामुळे त्या घरंगळत त्या पालापाचोळ्याच्या खाली किंवा दगडगोट्यांच्या खाली जाऊन लपायच्या आणि मीरा पटापट पालापाचोळा बाजूला करून करून त्या गुंजा वेचत होती. तेवढ्यात एका दगडाच्या खाली घसरून गेलेली एक छोटीशी अंगठी मीराला मिळाली. मीराने लगेच ती अंगठी काढली, आपल्या फ्रॉकच्या घेऱ्याला ती जोरजोरात पुसली, स्वच्छ केली आणि मग आपल्या बोटात घालून बघितली. तर करंगळीच्या बाजूच्या बोटात ती अंगठी अगदी बरोबर बसत होती. मग मीराने उलटी सुलटी डावीकडून उजवीकडून ती अंगठी बघितली तर अंगठीवर खूप सुंदर नक्षीकाम होतं आणि अंगठीच्या मधोमध एक पांढऱ्या रंगाचा खडा चमकत होता. सकाळचं कोवळं ऊन होतं पण त्याच्यातही तो खडा अगदी चमचम करत होता. मग मीराला कुठे त्या गुंजा गोळा करण्यामध्ये रस वाटेना. तिने पटकन जेवढ्या गुंजा होत्या त्या रुमालात गुंडाळल्या. पटकन धावत पळत ती आईकडे गेली आईला अंगठी दाखवायला आणि आपला हात आईच्या पुढ्यात धरला आणि म्हणाली, आई हे बघ मला काय मिळाले. तर आईने बघितलं तर अंगठी. आई म्हणाली, वा फारच सुंदर अंगठी आहे, कुठे मिळाली तुला? तर मीरा म्हणाली, असं असं मी घरात झाडाखाली गुंजा वेचत होते तिकडे ही अंगठी मला मिळाली. आई म्हणाली, बघू बघू. अगं आई तुझ्या बोटात नाही जाणार ती अंगठी. अगं मला बोटात घालून बघायला नकोय, मला नुसती बघायचे. तर मग मीराने बोटातली अंगठी काढून आईला दिली. आईने ती नीट उलटी सुलटी करून बघितली तर अंगठीच्या आतल्या बाजूला तिला काहीतरी लिहिलेलं दिसलं. मग आई म्हणाली, अगं ही साधी सुधी अंगठी नाहीये, ही सोन्याची अंगठी आहे. हो आई? तर आई म्हणाली, हो किती 1000 रुपये किंमत असेल या अंगठीची. हो का? तेवढ्यात बाबा झोपेतनं उठून आले. मग मीराने बाबांना पण अंगठी दाखवली. आता आई बाबांकडे एक गुंजभर सोनं पण नव्हतं खरं तर, पण सोनं काय असतं हे दोघांनाही माहिती होतं. त्यामुळे बाबांनी ती नीटपणे बघितल्यावर बाबाही म्हणाले की हो ही अंगठी फार मौल्यवान आहे, खूप 1000 रुपये किंमत असेल या अंगठीची. तर मीरा म्हणाली, मग ना बाबा आपण ही अंगठी विकून टाकूया आणि मग त्याच्यात जे काही पैसे येतील ना त्याच्यामध्ये मग आपल्याला खूप काय काय घेता येईल. तर बाबा म्हणाले की हो तुझ्यासाठी एक दप्तर घेऊया कारण तुझं
दप्तर फाटलंय. आई म्हणाली, हो तुझ्यासाठी आपण गणवेश शिवूया नवीन, कारण तुझा गणवेश पण विटलाय. तेवढ्यात बाबा म्हणाले, आणि ना आपण तुझ्या आईसाठी एक चष्मा घेऊया, कारण आईला हल्ली चष्म्याशिवाय काही दिसत नाही, आणि त्यामुळे मग आपण भात जेवायला लागलो ना की सुपारीच खातोय असं वाटायला लागतं, कडमकडूम कडमकडूम, कारण दगड तसेच राहिलेले असतात त्याच्यावर. मीरा काय ऐकून घेणार आहे आईचं, तर आईविषयीचं. ती म्हणाली, बाबा आणि तुमची पण नजर अधू झालेली आहे, आणि त्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी बऱ्याच चुका होतात तुमच्याकडून, आणि तुम्हाला बोलणी खावी लागतात. तर बाबा तुमच्यासाठी पण आपण एक चष्मा करूया. पण बाबा ही अंगठी नक्की सोन्याची आहे ना? मग बाबांनी काय केलं, आपल्या सदऱ्यावरती अंगठी नीट घासून बघितली. त्या अंगठी आणखी चमकायला लागली. बाबा म्हणाले, नक्की ही अंगठी सोन्याची आहे. ती म्हणाली, ठीक आहे मग आपण विकूया. तर बाबा म्हणाले, तुझ्या बोटात तर छान दिसतेय, तर आपण विकूया नको? आपण चष्मे काय, पाकिट काय, दप्तर सगळं आपण नंतर आपल्या पैशाने पण घेऊ शकतो हळूहळू. तर ती म्हणाली, पण एवढी मौल्यवान अंगठी घालून मी कुठे जाणार आहे बाबा, तर आपण ही विकून टाकूया. तेवढ्यात ती म्हणाली, पण आई सध्या ही अंगठी तुझ्याकडे ठेव हा, मी आता परत गुंजा वेचायला जाते. असं सांगून मीरा पुन्हा गुंजा वेचायला गेली. बघते तर काय, गुंजांच्या झाडाखाली आणखी एक मुलगी गुंजा वेचत होती. अरे बापरे, आता तर आपली बाटली गुंजांची भरायला किती दिवस लागतील आणि किती नाही. मीराला अगदी वाईट वाटलं की आपल्या गुंजांमध्ये वाटेकरी आली, पण तिने जाऊन गुंजा वेचायला सुरुवात केली, आणि बघते तर काय, ती मुलगी गुंजा वेचतच नव्हती, ती फक्त पालापाचोळा बाजूला करत होती, दगडगोटे बाजूला करत होती, आणि काहीतरी शोधत होती, पण ती गुंजांना हातच लावत होती. बरं. हा, तर ती मुलगी नुसतीच दगडगोटे बाजूला करत होती, पालापाचोळा बाजूला करत होती. मग मीरा तिला म्हणाली, तू गुंजा तर उचलतच नाहीयेस. तर ती मुलगी म्हणाली, मी गुंजा वेचायसाठी आलेच नव्हते मुळी, मग तू कशाला आलीस इकडे? तर ती म्हणाली, माझी ना अंगठी हरवली आहे. काल ना माझ्या काकांचं लग्न होतं, तर लग्नाची वरात आली ना तेव्हा आम्ही ह्याच ठिकाणी उभे राहून नाचत होतो. तेव्हा काही मला कळलं नाही, पण मी घरी गेल्यानंतर माझं बाकी सगळे दागिने वगैरे उतरवले ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझी अंगठी कुठेतरी हरवली आहे, आणि आता रात्रीच्या वेळेला कुठे शोधणार ना, म्हणून. पण आजोबांना अगदी वाईट वाटलं, कारण ती अंगठी आहे ना ती माझ्या आजीची, तिच्या लहानपणीची अंगठी आहे. ती आजोबांनी मला दिली होती, आणि ती आता अंगठी हरवली म्हटल्यावर आजोबांना अतिशय दुःख झालंय. तर म्हणजे ती अंगठी इतकी मौल्यवान आहे की तिच्यामध्ये, ती सोन्याची तर आहेच, तिच्यामध्ये जो बसवलेला खडा आहे ना, तो खडा नाहीये, तो हिरा आहे. ती फार मौल्यवान अंगठी आहे, आणि त्यातून ती माझ्या आजीची आहे, तिच्या लहानपणीची. त्यामुळे मी ती अंगठी शोधायला आले. इकडे मीराच्या मनात विचार आला की अंगठी मौल्यवान आहे हे आपल्याला माहिती होतं, म्हणून आपण एवढ्या सगळ्या वस्तू विकत घेणार होतो. आता ती आपल्याला वाटत होती त्याच्याही पेक्षा मौल्यवान आहे, म्हणजे आपल्याकडे आणखी किती किती वस्तू आपण त्या अंगठीच्या विक्रीमध्ये घेऊ शकतो. पण आता ही तेव्हा आपल्याला माहिती नव्हतं अंगठी कोणाची आहे. आता तर आपल्याला कळलंय अंगठी कोणाची आहे, आणि त्या मुलीला त्या अंगठीचं महत्व किती हे पण कळलंय. त्यामुळे तिचं काही गुंजा वेचण्यामध्ये लक्ष लागेना. ती अगदी बेचैन झाली. शेवटी तिने त्या मुलीला म्हटलं, तू ना एकच मिनिट इकडे थांब, मी पटकन जाऊन येते. मग ती पळत पळत आईकडे गेली, आणि आईला म्हणाली, आई अगं त्या गुंजांच्या झाडाखाली ना ती मुलगी आहे ना, तिची ती अंगठी आहे, तू दे बघू मला पटकन. ती शोधायला आली अंगठी, तिच्या आजीच्या लहानपणीची. आईने पटकन अंगठी काढून तिला दिली. मुलगी मीरा पळत पळत झाडाखाली आली, हात पुढे केला आणि तिला म्हणाली, बघ हीच आहे का तुझी अंगठी? त्या मुलीने अंगठी हातात घेतली, उलटी सुलटी करून नीट पाहिली, आणि म्हणाली, हो हीच माझ्या आजीची हरवलेली अंगठी, जी हरवली आहे म्हणून माझे आजोबा अगदी बेचैन झाले. तुला कुठे ग मिळाली? तर म्हणाली, मी सकाळीच येते ना इकडे गुंजा शोधायला, तेव्हा मला तिकडे दगडाच्या खाली घसरून गेलेली मिळाली. मग घे तुझी अंगठी. तर त्या दुसऱ्या मुलीने मीराला अगदी घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, तुझ्यामुळे मला माझी मौल्यवान अंगठी मिळाली. तर नाव काय ग तुझं? तर ती मीरा म्हणाली, माझं नाव मीरा. तुझं काय नाव आहे? तर ती म्हणाली, माझं नाव राधा. चल चल आपण आजोबांना भेटायला जाऊया, त्यांना किती आनंद होईल अंगठी मिळाली कळल्याबरोबर. तर मीरा म्हणाली, आईला सांगितल्याशिवाय मी कशी येऊ? थांब तू इथेच, मी आईला सांगून येते. आणि मग म्हणाली, कशाला थांब, तू पण चल. दोघी जणी मीराच्या झोपडीत गेल्या. आईला सांगितलं की अशी अशी अंगठी मिळाली, आणि ती मला तिच्या आजोबांना भेटायला बोलावते. आणि मग दोघी जणी आजोबांना भेटायला गेल्या.
तिकडे अंगठी दारातच तिने हाक मारली, आजोबा आजोबा आजीची अंगठी मिळाली, लवकर या. आजोबा बिचारे धडपडत धडपडत आले, बघतात तर खरंच आजीची अंगठी मिळालेली होती. अंगठी हातात घेतली आणि आजोबांच्या डोळ्यामध्ये अश्रू चमकले. कसे चमकले माहितीये का? त्या अंगठीमधला तो हिरा कसा चमकत होता तसे चमकले त्यांच्या डोळ्यातले अश्रू. आणि मग आता काय आहे माहितीये का? ती गुंजांची बाटली आहे ना, ती अगदी भराभर भराभर भरत चालली आहे. कारण हल्ली गुंजा वेचायला एकटी मीरा नाही जात. मीरा आणि राधा यांची अगदी घट्ट दोस्ती झालेली आहे आणि रोज दोघी मिळून गुंजा वेचतात आणि त्यामुळे बाटली आता लवकरच भरेल. तर छान छान छान. धन्यवाद मुलांनो- सुमनताई. मी बालपणी का माहित नाही मला, मी गुंजा झाडाखाली जन्माच्या वेळेला आम्ही गुंजा वेचायला जायचो. त्यातल्या 2 गुंजा तरी माझी आई कुंकवाच्या डबीमध्ये ठेवायची. कुंकवाच्या डबीमध्ये का ठेवायची गुंजा, याचं उत्तर मला आजही मिळालेलं नाही. गुंजा वेचायला जाणाऱ्या मुलीला गुंजेच्या झाडाखाली गुंजभर सोनं मिळालं आणि मनभर गोष्टी कराव्यात असं कुटुंबाला वाटलं. परंतु ही अंगठी कुणाची तरी हरवलेली आहे चा विचार करून गुंजभर स्वार्थ तिच्या मनाला शिवला नाही आणि मनभर ते आनंदित झाले आणि ती अंगठी परत दिली. ही किती मौल्यवान अंगठी होती आणि मौल्यवान त्याच्यापेक्षाही विचार होते. या कथेतून आम्हाला उमजलं, समजलं. पुन्हा एकदा तुमचं मनापासून धन्यवाद. मी आभार मानतो सुमनताई. धन्यवाद. असाच आमच्याशी स्नेह राहावा आणि अशाच आम्हाला छान छान ज्या ज्या वेळेला ह्याल तेव्हा गोष्टी ऐकवत राहा. तुमचा स्नेह आम्हाला माहितीच आहे. या कार्यक्रमामध्ये पुढचा भाग म्हणजे अत्यंत गोड आनंदाचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन. मी आमच्या उमा मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पुढील गोड कार्यक्रम करावा. आभार प्रदर्शन, उमा मॅडम. धन्यवाद सर. ईशकृपेने सुयोग आला म्हणून आपण येथे आला. द्विगुणित करुणी प्रेम आपले मनी आमच्या हर्ष बहरला. बघता बघता शेवट आला, सुरुवात करते आभाराला. इथे उपस्थित सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध लेखिका सुमन नवलकर ताई यांनी आमच्या मराठी भाषा पंधरवडा या पुष्प मालिकेतील दुसऱ्या दिवसाचे अध्यक्षस्थान भूषविले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, अनुयोग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रगत आभोळकर सर यांचेही खूप खूप आभार. तसेच अनुयोग शिक्षण संस्थेचे संस्थापक भाईसाहेब चिंदरकर सर व सचिव रोहिणीताई चिंदरकर मॅडम यांनी उपस्थिती दर्शविली, त्याबद्दल त्यांचेही आभार. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून देणारे अनुयोग विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक श्री दिलीप जाधव सर यांचेही खूप खूप आभार. आजच्या कार्यक्रमाच्या कथाकथन सादर करती धनश्री खांबळे हिचेही खूप खूप आभार. आजच्या कार्यक्रमास आंतरजालाद्वारे उपस्थित असलेले सर्व विभागाचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक व संपूर्ण टेक्निकल टीम यांचेही आभार. तसेच या कार्यक्रमास प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे हातभार लावलेल्या सर्वांचेच आभार. आजच्या प्रमाणेच उद्या दिनांक 16 जानेवारी 2022 या दिवशी सायंकाळी 5:30 वाजता मराठी भाषा पंधरवडा अंतर्गत कवी संमेलन या तिसऱ्या पुष्पाचे सादरीकरण होणार आहे. तर सर्वांनी आमच्या झूम लिंकद्वारे उपस्थित राहावे ही नम्र विनंती. पत्रिकांबद्दल पत्रिका कोण करतो काय छान दरवेळेला त्याचे आभार मानणं. तसेच कार्यक्रमाची सुंदर पत्रिका करणाऱ्या आमच्या सुजाता क्षीरसागर मॅडम यांचेही मनापासून आभार. अध्यक्षांच्या संमतीने हा कार्यक्रम इथे संपला असे मी जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद.